माजी महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, स्टँडिंग, माजी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे, पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे। कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे। ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना। आणि हा आमच्यावर होत नाही अन्याय, हा सोलापूरच्या लोकांवर होतो। कारण का आपण सगळेजण आपल्या वॉर्डात, आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर, आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल। आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये व्हावे। महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाचा उल्लेख करताना नाही, ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत। त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का, ह्याला राजकारण म्हणतात का, हा प्रश्न मला